तर आजच्या या नवीन लेक्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मागच्या वेळी आपण डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम हे चॅप्टर सेकंड सुरू केले 11वी अकाउंटन्सी कॉमर्ससाठी. नक्कीच तुम्ही व्हिडिओ पाहत असणार, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आज आपण पाहणार आहोत त्यामधलं मागच्या लेक्चरला सुरू केलं तर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. सो ॲज यू नो दॅट इन डबल एंट्री सिस्टीम देर आर 3 classification of accounts. Means there are 3 types of accounts: personal, real and nominal. Means mainly 2 types of account: personal and impersonal. In personal account there are subparts, 3 subparts: natural persons account, artificial persons account and representative persons accounts. And in impersonal account there are 2 main parts: real accounts and nominal accounts. In real account another 2 subparts: tangible real account and intangible real account. And in nominal account there are expenses and losses account and income and gains account. So first we study or we learn the personal account. Personal account, as per the name of this account, you already know that it is related to persons, individual persons or other types of persons, group of persons. Means व्यक्तींशी संबंधित जे अकाउंट आहे त्याला पर्सनल अकाउंट म्हटलं जातं. याच्यामध्ये 3 प्रकार आहेत: नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल पर्सन आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. सो द पर्सनल अकाउंट मीन्स दिस अकाउंट रिप्रेझेंट्स a person or a group of person, a person or a group of person, 5 persons, 10 persons, these are the group of persons, and one person is a single person. So this account represents a person and a group of persons with whom business deals. So a person or a group of persons with whom business deals. So this type of account is a personal account. So there are 3 subparts. First is a natural persons account. Accounts related to individual human beings. आपल्यासारख्या नॉर्मल ज्या व्यक्ती आहेत, नॅचरल पर्सन जे आहेत त्यामध्ये येतात. म्हणजे इंडिव्हिज्युअल ह्युमन बिईंग. आता माझ्या नावाचं अकाउंट, अभिनंदनचं अकाउंट इज अ नॅचरल पर्सन्स अकाउंट. विराट कोहलीज अकाउंट, अमिताभ बच्चन's account, सचिन तेंडुलकर's account, नरेंद्र मोदी's account. All these are the natural persons account. तुम्ही जर असाल, तुम्ही विद्यार्थी, तुमच्या स्वतःच्या नावाचं अकाउंट, तुमच्या आईच्या नावाचं अकाउंट, वडिलांच्या नावाचं अकाउंट, भावाच्या नावाचं अकाउंट, म्हणजे अकाउंट्स रिलेटेड टू इंडिव्हिज्युअल ह्युमन बिईंग्स. दीज आर कॉल्ड ॲज द नॅचरल पर्सन्स अकाउंट. व्यक्तींच्या नावाने असलेले अकाउंट त्याला नॅचरल पर्सन्स अकाउंट असं म्हटलं जातं. दुसरा आहे आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. इन्क्लूड्स अकाउंट्स ऑफ ऑर्गनायझेशन्स, असोसिएशन्स विच आर क्रिएटेड बाय लॉ. सो द मेन important point in this account is artificial persons account. Includes accounts of organizations, associations which are created by law. कायद्यानं निर्मित ज्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांचा अकाउंट म्हणजे आर्टिफिशियल पर्सन्स अकाउंट. लक्षात आलं? कायद्यानं निर्माण म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, लायन्स क्लब किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोदा, ICICI बँक किंवा एखादी ग्रामपंचायत, एखादी नगरपालिका, महानगरपालिका, कंपनी एखादी, ज्या ज्या कंपन्या, ज्या ज्या असोसिएशन, ज्या ज्या ऑर्गनायझेशन्स क्रिएटेड बाय लॉ आहेत, कायद्यानं तयार केलेले आहेत, त्या सगळ्या ऑर्गनायझेशन्स ह्या कृत्रिम व्यक्ती असतात, त्यांच्या नावानं व्यवहार करतात. तुमचं खातं बँक ऑफ इंडियात आहे, बँक ऑफ महाराष्ट्रात आहे, SBIमध्ये आहे, अदर बँक्स, प्रायव्हेट बँकमध्ये आहे. म्हणजे कशात आहे? तुमचं खातं आर्टिफिशियल पर्सन, ऑर्गनायझेशन क्रिएटेड बाय लॉ अशा बँकेत आहे, म्हणून त्याला आर्टिफिशियल पर्सन्स अकाउंट असं म्हटलं जातं.
Natural persons are individual human beings. Artificial persons are organizations or associations created by law. And third part of the personal account part is the representative personal account. Representative personal account means this account represents a certain person or a group of person in business dealings. काही व्यक्तींच्या समूहाबरोबर व्यवसायाचा संबंध येत असेल तर अशाला रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट असं म्हटलं जातं. आणि हे अकाउंट दिस अकाउंट रिलेट्स टू आउटस्टँडिंग अँड प्रीपेड आयटम्स. आउटस्टँडिंग प्रीपेड. आउटस्टँडिंग म्हणजे पैसे देणं बाकी आहे. प्रीपेड म्हणजे ॲडव्हान्समध्ये पेमेंट केलेलं आहे. प्रीपेड ॲडव्हान्स पेमेंट. आउटस्टँडिंग पैसे द्यायचे आहे. त्यामुळं एक्झाम्पल्स आर आउटस्टँडिंग रेंट अकाउंट, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स अकाउंट अँड प्रीपेड वेजेस अकाउंट, आउटस्टँडिंग सॅलरी अकाउंट. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. आउटस्टँडिंग रेंट, income received in advance, prepaid wages account, outstanding salary account. So these are represents a person, certain person or a group of persons in business dealings, and these are deals with outstanding and prepaid items. So that's why it's called as a representative personal account. So in personal account there are three subparts. First is a natural person, individual human beings like you, all and I. प्रत्येक व्यक्तीच्या, स्त्री असेल किंवा पुरुष असेल किंवा मुलगा असेल, कोण पण असेल, त्याच्या नावानं असणार अकाउंट इंडिव्हिज्युअल ह्युमन बिईंगच्या नावानं. दुसरा आहे आर्टिफिशियल पर्सन अकाउंट, ऑर्गनायझेशन्स आणि असोसिएशन्स क्रिएटेड बाय लॉ, कायद्याने निर्मित सगळ्या संस्था. तिसरा आहे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट म्हणजे आउटस्टँडिंग रेट, प्रीपेड वेजीस, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स अकाउंट म्हणजे यामध्ये सर्टन पर्सन और ग्रुप ऑफ पर्सन्स डीलिंग विथ द बिझनेस. सो इट्स रिलेटिंग टू आउटस्टँडिंग और प्रीपेड आयटम्स. सो दॅट्स वाय इट्स कॉल्ड एज अ रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. Another main part is impersonal account. So in this there are two categories, real account and nominal account. First is a real account. This account represents assets and properties which can be seen, touched and felt. Means like this is an asset and property which can be seen, टच अँड फेल्ट. म्हणजे हे टेबल, हा कोच ही असेट किंवा प्रॉपर्टी आहे. हा लॅपटॉप, ही खुर्ची, दीज आर किंवा हे कपाट सीन, टच्ड अँड फेल्ट. त्यामुळे ही सगळ्या ज्या वस्तू आहेत ज्या डोळ्यानं दिसतात, ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, हा मोबाईल ज्याच्यावर माझं शूटिंग सुरू आहे क्लासचं, हे सगळे. सो these are the accounts represents assets and properties owned by the business. त्यातलं पहिला टँजिबल रिअल अकाउंट, ज्याच्यामध्ये मग सांगितलं ते की जे डोळ्याने दिसतात. these are the tangible real account. टेबल, ही खुर्ची, हे कपाट, हे फर्निचर, सोफा, ही खुर्ची, ही किल्ली. So these are the tangible real accounts. Means tangible real account means assets and properties which can be seen, touched and felt, like machinery account, motor car account, stock of goods account. And intangible account, real account is opposite of the real tangible real account. Means intangible real account means assets which cannot seen. आता इथं हवा आहे
मी असा श्वास घेतो आहे, म्हणजे मी ऑक्सिजन किंवा हवेतून येणारा ऑक्सिजन घेतो आहे, पण तो ऑक्सिजन मला दिसत नाही. सो दॅट्स वाय इट्स कॉल्ड कॅनॉट बी सीन टच्ड. अशा हवेला तुम्ही स्पर्श करता हे कळतं का तुम्हाला? नाही. ऑर फेल्ट बट दे कॅन बी measured in terms of money. Intangible real account presents assets which cannot be seen, touched or felt, but they can be measured in terms of money, like goodwill account, patent account, trademark account, copyright account. All these accounts are intangible real account. So in real account there are two parts, but the real account means assets and properties owned by the business. व्यवसायाच्या स्वतःच्या मालकीच्या ज्या ज्या टँजिबल असो किंवा इनटँजिबल संपत्ती किंवा प्रॉपर्टी आहेत त्या सगळ्या येणार रिअल अकाउंटमध्ये. स्वतःच्या मालकीला असेट्स अँड प्रॉपर्टीज ओन्ड स्वतःच्या मालकीच्या पाहिजेत. त्यामध्ये दोन प्रकार, टँजिबल रिअल अकाउंट आणि इनटँजिबल रिअल अकाउंट. टँजिबल म्हणजे असेट्स आणि प्रॉपर्टीज विच कॅन बी सीन, टच्ड अँड फेल्ड, लाईक ज्या डोळ्याने दिसतात, ज्याला स्पर्श करता येतो. ही मागची खुर्ची असेल, हे पडदा असेल, काच असेल त्याच्या मागची, हे सगळ्या. त्यामुळे त्या टँजिबल रिअल अकाउंट आहेत ज्या ओन्ड केल्यात बिझनेससाठी. मशिनरी अकाउंट, मोटर कार अकाउंट, स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट. आणि इनटँजिबल रिअल अकाउंट मीन्स assets which cannot be seen, touched or felt, but हा शब्द महत्त्वाचा आहे. they can be measured in terms of money. टायरमध्ये हवा घालताय, त्याचे पैसे देताय, measured in the terms of money आहे ते. किंवा ऑक्सिजन, हा पाण्यात तुम्ही पोहत असला त्यावेळी ऑक्सिजनचं हे लावतात, तो measured in terms of money आहे. डोळ्यांनी दिसत नाही, टच करता येत नाही अशा अदृश्य संपत्तीला, पण त्याचा पैशामध्ये मूल्य होतं. जसं की गुडविल, पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, या सगळ्या ज्यापासून मिळणारा रिव्हेन्यू आहे, पैसे जे मिळतात त्याला काय म्हणायचं? इनटँजिबल रिअल अकाउंटपासून. बिकॉज दीज असेट्स अँड प्रॉपर्टीज, टँजिबल अँड इनटँजिबल, बोथ मस्ट बी ओन्ड बाय द business. And the third part is a nominal account. The accounts of expenses, losses, income and gains are called as nominal account. Expenses बाबत खर्च झाला, लॉस झाला, तोटा झाला, इन्कम झाला आणि गेन झाला, याच्याबाबत जे अकाउंट आहे त्याला नॉमिनल अकाउंट असं म्हटलं जातं. नॉमिनल अकाउंट रिप्रेझेंट्स द एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम अँड गेन्स. एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम अँड गेन्स. नॉमिनल अकाउंट, द अकाउंट इज द अकाउंट ऑफ एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम अँड गेन. सो वेजीस अकाउंट, वेजीस इज एक्सपेन्सेस. स्टेशनरी अकाउंट, स्टेशनरीचा खर्च, त्यामुळे स्टेशनरी अकाउंट. सॅलरी अकाउंट, एक्सपेन्सेस. डेप्रिसिएशन अकाउंट, एक्सपेन्सेस. कमिशन रिसिव्ड, गेन. डिस्काउंट रिसिव्ड, गेन और इन्कम. द अकाउंट्स ऑफ एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम अँड गेन्स, like wages account, stationery account, salary account, depreciation account, commission received account, discount received account. So these are the main types of classification or types of account. First main parts are personal and impersonal. In personal account मध्ये पुन्हा तीन भाग: नॅचरल पर्सन, इंडिव्हिज्युअल ह्युमन बीइंग, आर्टिफिशियल पर्सन, associations and organization created by law, आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन म्हणजे पर्सन्स और ग्रुप ऑफ पर्सन्स इन बिझनेस डीलिंग्स which are related to outstanding and prepaid items. And second part is the impersonal account, in which two categories are there: real account and nominal account. Real account means assets and properties owned by the business. Owned
ओन्ड स्वतःच्या मालकीच्या बिझनेसच्या. असेट्स अँड प्रॉपर्टीज ओन्ड बाय द बिझनेस. This account is a real account, and there are two types of real account: tangible real account and intangible real account. Tangible real account मध्ये येणार assets आणि properties that can be touched, seen, felt, like this. All these are the tangible real account. Machinery account, motor car account, or stock of goods account. Intangible real account means like the breath that I regularly use, or all of us use, or the air which all we use in various items like gas or in tires. सो ही अशी जी वस्तू आहे की जी डोळ्याने दिसत नाही. सो इनटँजिबल रिअल अकाउंट मीन्स असेट्स विच कॅनॉट बी सीन, टच और फेल्ट, बट दे कॅन बी मिश्युर्ड इन द टर्म्स ऑफ मनी. त्याचं पैशात व्हॅल्युएशन करता येतं आणि त्याच्याद्वारे पैसे कमवता येतात. त्यामुळं गुडविल अकाउंट, पेटंट्स अकाउंट, ट्रेडमार्क्स अकाउंट आणि कॉपीराइट अकाउंट. And the second part is a nominal account, the accounts of expenses, losses, income and gains. Wages account, stationery account, salary account, depreciation account, commission received account, discount received account. So these are the classification of accounts. As already I said, there are two parts of each entry in double entry bookkeeping system. Left hand side of an account is called as debit. The short form is written in on this line. If this is the left side, here we wrote down the dr dot dr, and here we wrote down the cr, credit. So left hand side is called as debit side, and right hand side is called as a credit side. आता मी कॅमेऱ्याच्या समोर आहे त्यामुळे माझ्यासाठी ही लेफ्ट साईड आहे. तुमची जी काही डावी बाजू असेल, तुम्ही अशी आखला वहीमध्ये किंवा ते घेऊया आपण, याच्यामध्ये असं तुम्ही आखला, हे अकाउंट आखला. माझ्यासाठी आता तुमच्या समोर दिसताना लेफ्ट बाजू ही आणि राईट बाजू ही. इथं आपण लिहिणार dr आणि इथं लिहिणार cr. ही बाजू आहे. असं लिहिताना किंवा समोर जरी बघितला तरी जी डावी बाजू आहे अकाउंटमधली, डावी बाजू डेबिट, उजवी बाजू क्रेडिट. सो left hand side of an account is called debit side, and the right hand side of an account is called as credit side. So today we learn the classification of accounts, which is most important. All the business transactions are prepared in a entries. So entries related to these main three accounts: personal, real, nominal. Personal, real, nominal. Personal, real and nominal. So that's why you have to focus and learn, or you have to regularly practice these account, which is the personal account, which is the real account, which is the nominal account, because the entries are depends on the accounts. So you must have to identify which is in which entry which accounts are there. कुठल्या एंट्रीत कुठले अकाउंट आहेत हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. अशा प्रकारे आपण आज क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट बघितलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत अकाउंटन्सीचे व्हिडिओ पोचवा. तुम्हाला समजत असेल तर समजते म्हणून कमेंट करा, समजत नसेल तर समजत नाही म्हणून कमेंट करा.
पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत 11वीचा बेसिक अकाउंटन्सी पोचवा, कारण याच्यावरच तुमचा भविष्यातील BCom, MCom, CA, CS जे काही कराल, जॉब कराल, कुठेही जाल तिथं अकाउंटिंगसाठी तुम्हाला लागणाऱ्या नॉलेजची सुरुवात याच अकाउंटपासून होत असते. थँक्यू, बाय बाय. अँड अभ्यास चांगला करा, कॉलेजमध्ये पण करा आणि प्रॅक्टिकल लाईफमध्ये सुद्धा ह्या गोष्टींचा वापर जास्तीत जास्त करा. थँक्यू.